आणि प्रथमच इष्टदेशी मालक सन्मान श्री जितेंद्रजी घोसावी साहेबांनी प्लीज आपण या मंचावरती उपस्थिती नोंदवायची आहे. जितेंद्रजी घोसावी साहेब प्रथम समीरजी हडकर यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. राधेजी वराडकर यांच्या द्वारे पण साहेब त्यांचंही खूप खूप हार्दिक स्वागत आहे. उद्योजक श्री महेंद्रजी गायकवाड साहेब आपलंही खूप खूप हार्दिक स्वागत आहे. आणि तसेच आमचे खाडेगावचे भूमिपुत्र माजी कार्य सम्राट नगरसेवक सन्मान श्री उमेशजी पाटील साहेबांना आपण पाहतो इथे या मंचावरती आगमन होताना आणि विनंती करतोय शापूरचा सन्मान आपण दिलीप भाऊ नागवेकर आपण करायचा आहे. जेपी यादव यांचा त्याचप्रमाणे उप शाखाप्रमुख नागेजी साठे साहेबांची पाहतो आपण आगमन झालेलं आहे. नागेजी साठे साहेबांचे आम्ही या मंचावरती मनपूर्वक स्वागत होतो. आपण पाहतो खरं तर जय महाराष्ट्र माध्यमिक जनरल कामगार सेनेला आयोजित असलेला हा लोकनाट्य आयोजक श्री राजाभाई ठाकूर जयजी पाटील साहेबांचंही पाहतो आपण आगमन झालेलं आहे. सन्माननीय जयजी पाटील साहेबांचंही आम्ही ते मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहतो जय महाराष्ट्र माध्यमिक जनरल कामगार सेना आयोजित असलेल्या कबड्डीचा महातारा जिची सुरुवात 4 तारखेपासून आहे. कबड्डी उद्या आणि विद्यमान आमचे या भागातील आधुनिक नीती कोण आणि अर्थातच आता काही वेळेतच आपले फॉर्मर इंडियन कॅप्टन ऑफ द कबड्डी अभिलाषा म्हात्रे मॅडम यांचं या मंचावरती आगमन होणार आहे. कॅप्टन म्हणजे कबड्डीच्या माजी कॅप्टन आपल्या भारताच्या राष्ट्रीय स्तरावरती आता जे प्रतिनिधित्व केलं कबड्डीची कॅप्टनशिप केली त्या अभिलाषा म्हात्रे मॅडम यांचं काही वेळेत आगमन होणार आहे. सर्वांनी नोंद घ्यायची आपण करायचा आहे आणि टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण अभिलाषा म्हात्रे मॅडमचं आपण स्वागत करायचं आहे. आणि सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे राजेंद्रजी पाटील साहेबांचं आपण पाहतो इथे आगमन झालेलं आहे. आपण कळवाचे कार्य तत्पर असलेले खास ओळख आहे. ते त्यांनी सहर्ष खाते खाणं ठाणे जिल्हा हा नाही 1200 येतले नक्की चौरा येते 3000 रुपये महिन्याला.
जय महाराष्ट्र मंडळी यांच्या प्रतिमाने आयोजित असलेला हा या ठिकाणी खेळत असताना दुखापत झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलचे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. संतोष तन्नावर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आलो. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अतिशय आभार मानला. पुरुष गट 2 सेमीफायनल 1 फायनल, महिला गट 2 सेमीफायनल 1 फायनल, वय वर्ष 17-14 मुलं मुली, कुमार कुमारी गट असे एकूण 8 गट असले एकूण 12 सामने या ठिकाणी खेळले जाणार आहेत. 14 वर्षाच्या मुलींमध्ये अंतिम फेरीत दाखल झालेल्या संघांना सूचना आहे उद्या सर्वांनी या ठिकाणी 4 वाजता आपली उपस्थिती नोंदवायची याची नोंद घ्या. जे संघ अंतिम फेरीत दाखल झालेले आहेत वय वर्ष 14-17 कुमारी एकला ना परत क्या बात आहे. तर मुलींचा सेमीफायनलचा सामनाचा ठरा आता काही वेळेतच या लहान मुलांच्या सामने कबड्डी संपल्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत. आपण पाहतो इथे सामने कबड्डीच्या अत्यंत रंगात आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने उद्याचे होणारे सर्वोत्तम खेळाडू आणि आपण पाहतो या सामन्याच्या रूपाने या सामन्याच्या द्वारे खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं एकूण खेळाचं सादरीकरण त्याच्यामध्ये केले जात आहे. खरंच कौतुकास्पद आहे. आणि प्लीज आमच्या दर्शकांना विनंती आहे आमच्या राईट साईड
पाहिला स्टेजचे जे दर्शक उभे आहेत त्यांनी कृपया जलसा निश्चित होणार आहे आणि त्यातच उपांत्य फेरी जे स्पर्धक मांडणारा जे संघ जिंकणार आहे आणि अगदी विजयापासून म्हणजे फायनल मांडण्यापासून जे अगदी काही क्षण फक्त दूर असणार आहेत त्यांच्यासाठी नक्कीच तो क्षण औत्सुक्याचा असणार आहे. अत्यंत असा अटीतटीचा निश्चित असणार आहे. तर खासपैकी आपण इथे पाहतो मैदान क्रमांक 1 वरती आंतरशालेय 14 आणि 17 वर्षाखालील मुले त्यांचा चाललेला सामना ज्या मंचावर त्याचा उपस्थित होतात आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपलं इंडियाचं ज्यांनी कॅप्टनशिप आणि ज्यांनी भूषवलं आहे इंडियाला ज्यांनी लिडिंग केलं आहे ते आलं कबड्डीमध्ये ते म्हणजे अभिलाषा म्हात्रे मॅडम यांचं पाहतो आपण या मंचावरती आपण जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जोरदार अवॉर्ड पण त्यांनी आपल्या सरकारच्या वतीने त्यांनी घेतलेला आहे 2015 साली अर्जुन अवॉर्ड म्हणजे खूपच मोठा अवॉर्ड मानलं जातं आणि त्याच सन्माने आमच्या मॅडम आणि छत्रपती पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार विजेता असलेल्या आमच्या ह्या अभिलाषा म्हात्रे मॅडम पूर्व भारताच्या कॅप्टन कबड्डीच्या त्यांचं आपण पाहतो ते स्वागत झालं आहे. आणि आता अभिलाषा म्हात्रे या मॅडम यांनी खरं तर भारताचं प्रतिनिधित्व करून कबड्डी वर्ल्ड कप 2012 आणि आशियाई खेळ गेम 2014 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. नक्कीच अभिमानास्पद आहे त्यासाठी नक्कीच त्यांचं कौतुक आहे. त्यानंतर जात ते म्हणजे त्यांच्या सुंदर अशा खूप मोरिया क्रीडा मंडळ सोनाळे या संघासाठी सर्वाधिकारी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, पंच भूषण हरडणकर, गुजलेकर सतीश पाटील, सहाय्यक नवनीत उमराटकर, अमित पाटोळे, तिसरी चढाई प्रचित निवाळे, टाइम मशीन विवेक मायकर. सर्व महिला या ठिकाणी विद्यालय तुर्भे, राठोड नाईक नवी मुंबई, सामाजिक विद्यालय तुर्भे क्रीडांगण क्रमांक 1 हा लावलेला आहे. या सामन्यासाठी सर्वाधिकारी सरपंच प्रसाद जाधव, पंच शिवकुमार शेट्टी, अविनाश चाळके, गुरलेकर चंद्रिका केळकर. आपलं सिलेक्शन असतं मग ते डिस्ट्रिक्ट असू दे, स्टेट असू दे, नॅशनल असू दे आणि त्यासाठी सगळे कबड्डीपटू आपला काम करत असतात आणि त्यांचा हिरोमनी म्हणून या सगळ्या महिलांची हिरोमनी म्हणून आज अभिलाषा या ठिकाणी विजयश्री सर आपण उद्योजक आणि आमच्या खास आदरणीय आमचे राजाबाई ठाकूर यांच्या खास आग्रहावर उपस्थिती आपण पाहतो जिंकली आहे ते उद्योजक हरीश जोशी खास सन्मान ह्या मंचावरती आमचे शिवसेनेचे आपण पाहतो आणि खरंच हा साधो या मंचावरती आपल्या फॉर्मर इंजिन कॅप्टन ऑफ कबड्डी जी खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राचं नाव खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पण मिळालेलं आहे. पुरस्कार विजेता असलेल्या या आमच्या कबड्डी क्वीन त्यांचं म्हणजे आमच्या अभिलाषा म्हात्रे मॅडमचा आपण पाहतो या मंचावरती ते आज मला छत्रपती पुरस्कार विजेता असलेल्या मॅडम आणि एवढंच नाही तर विद्यमान आता महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी असलेल्या या सन्माननीय आमच्या अभिलाषा स्पोर्ट्स कमिशनर
असलेल्या आमच्या सन्मान्य नवीनच्या या अधिकारी म्हणजेच पोलीस कमिशनर मॅडम आणि विनंती करतो की आता जे वाजता आपल्याला सुरुवात होणार आहे लाईन केली जाते त्यावेळेला आपण प्लीज मान्यवरांच्या म्हणजे आपण स्वतः आपण खाली जायचं आहे आमचे पदाधिकारी आपल्याला खाली गेले मान आहे आणि आपल्या शुभास्त्या टॉप केला जाणार आहे तर संयुक्त आपण पाहतो या गटाच्या अंतर्गत अंडर 17च्या फर्स्ट सर्व आमच्या महिला वर्गाची जी स्थापना होतात तीच आपण खाली ओळख करताना करून द्यायची आणि आमच्या सन्मान्य बीपीजी पांडे उपविभाग प्रमुख यांचं इथे स्वागत आहे आपलं खूप खूप स्वागत आहे बीपीजी पांडे साहेब आणि आपण पाहतो सन्मान्य समाजसेवक मान्यवर त्यापैकी आमच्या अभिलाषा मात्रे मॅडम आपण पूर्व कॅप्टन आपल्या भारताच्या अतिशय मानास्पद असे अभिमानास्पद कर्मचारी श्री विजयजी पाटील साहेबांनी पाहतो आपण झालेला आहे आणि आपण जोरदार स्वागत करूया आपल्या कोपरी भागातील कार्यकर्ते व्यक्तिमत्व आणि सन्मान त्याला मान नको फोन करू घरी सांगेल तो आणि आपण पाहतो एक छानसा फोटो पण